यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा शहराला पाणीपुरवठा करणारी अडाण नदी आटली आहे। पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पाहूया एक रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा शहराला पाणी पुरवठा करणारी अडाण नदी आटल्यानं पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच वणवण करावी लागतीये। नोकरी धंदा सोडून पाण्यासाठी रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागतीये। शहरातल्या विहिरींनीही तळ गाठल्यानं दूषित पाण्यानं नागरिकांना तहान भागवावी लागतीये। पाणी टंचाईमुळे पाण्याचा धंदा मात्र तेजीत आहे। 10 रुपयाला एक पिंप, 120 रुपयांना टाकी, 500 रुपयांना टँकर, तर थंड पाण्याची एक कॅन 30 रुपयाला विकत घ्यावी लागतीये। इतकी खराब परिस्थिती आहे पाण्याची। पाण्यासाठी जीव गेलेला आहे पाण्यासाठी। हे दारवेकरांचे हाल आहे आणि प्रशासन प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष घालत नाही दारवेकरांसाठी। विहिरीचं पाणी मागण्याला पाणी येत नाही तर मग ते विहिरीचं बी करायला लागते। विहिरीतही काळी कचरा आहे, काही चपला आहे, काही म्हणजे पाण्याची काही सोयच नाही देणार। शहरातल्या पाणी टंचाई संदर्भात दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पाण्याशिवाय जगायचं कसं असा प्रश्न नागरिक विचारतायत। पिण्याचं पाणी हे एक तर हापशीवरून घ्यावं लागते, खारं पाणी वापरासाठी विहिरीचं घ्यावं लागते। हापस गर्दी असते केव्हा विकत घ्यावं लागते। 20-20, 25-25 रुपयाचं पाणी, केव्हा 40-40, 60-60 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागते। नळाला पाहिजे पाणी येत नाही। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मात्र सक्तीनं वसूल केली जाते। वसुलीसाठी सक्ती करणारा पाणी पुरवठा विभाग नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा मात्र करत नाही। नगर परिषदेच्या याच बेजबाबदारपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।